तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास 36 लाखाचा निधी मंजूर। आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या शुभ हस्ते कामाचा शुभारंभ। गेल्या अनेक वर्षापासून सुविधांपासून वंचित असलेल्या बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास माजी मंत्री विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून 36 लाखाचा निधी मंजूर झाला आहे। या उपलब्ध निधीतून बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचा शुभारंभ नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या शुभ हस्ते आज श्रीफळ वाढवत कुदळ मारून करण्यात आला। बोरगावसह पंचक्रोशीतील बोरगाववाडी, कसनाळ, जनवाड आदी गावातील रुग्णांच्या सोयीसाठी केलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या अनेक वर्षापासून सुविधांचा अभाव होता। वाढत्या रुग्णांची संख्या अधिक असतानाही आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरावस्था झालेली होती। जीर्ण अवस्थेतील बांधकाम आणि धोकादायक इमारतीच्या भिंती यामुळे रुग्णांबरोबरच आरोग्य केंद्रातील प्रशासन व्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला होता। याची दखल घेऊन माजी मंत्री व विद्यमान आमदार शशिकला जोल्ले यांनी या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणासाठी शासकीय फंडातून जवळपास 36 लाखाचा निधी मंजूर केला आहे। या उपलब्ध निधीतून या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात भव्य दिव्य असे मीटिंग हॉल, लहान मुलांना डोस देण्यास विशेष खोली, शिवाय आरोग्य केंद्राच्या जीर्ण बांधकामाची डागडुजी करण्यात येणार आहे। यावेळी बोलताना आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाले की आपण निपाणी मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कार्यरत आहोत। विकासाबरोबरच जनमानसांच्या आरोग्याची देखभाल करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि यामुळेच सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या प्राथमिक आरोग्याकडे लक्ष देणं ही आमची जबाबदारी असल्याने सदर प्राथमिक आरोग्य केंद्रास आपण 36 लाखाचा निधी मंजूर केला असून लवकरच या आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणास सुरुवात होऊन पुन्हा एकदा या प्राथमिक आरोग्य केंद्रास गतवैभव प्राप्त होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रासह गावातील नेते मंडळींच्या शुभ हस्ते आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला व आपले असेच सहकार्य या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे राहावे अशी विनवणी करण्यात आली। PSC ಸೆಂಟರ್ಗಳದಾವ ಈ ಕಳೆದ ಒಂದು 10 ವರ್ಷದೊಳಗೆ ಸುಮಾರು 4-5 PSC ಸೆಂಟರ್ಗಳನ್ನು ನಾವು 2 ಕೋಟಿ 3 ಕೋಟಿ ಹಾಕಿ ಹೊಸದು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಉದಾಹರಣೆ ಕಾರದಗ ಇರಬಹುದು, ಸೌಂದಲ್ಗ ಇರಬಹುದು, ಮನ್ಕಾಪುರ ಇರಬಹುದು, ಬೇನಾಡಿ ಇರಬಹುದು, ಅದೇ ರೀತಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಒಳಗೆ ಮದರ್ ಅಂಡ್ ಚೈಲ್ಡ್ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಸೆಂಟರ್ ಇರಬಹುದು। ಕೋಟ್ಯಾವಧಿ ರೂಪಾಯಿಯಿಂದ ನಮ್ಮ PSCಗಳನ್ನು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಹೊಸ ಕಟ್ಟಡಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಯಾಕಂದ್ರೆ ಆರೋಗ್ಯವೇ ಭಾಗ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಗಡಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಗಳ ಪರಿಸರಗಳಲ್ಲಿ ಏನು ಡೆಲಿವರಿಗಳಿರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಆಶಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಅಥವಾ ಅಂಗನವಾಡಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಡೆಲಿವರಿಗಳು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ರೋಗ ರುಜಿನಗಳನ್ನ ಅವರು ಸಿಟಿಗೆ ಹೋಗಿ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ ಪ್ರೈಮರಿಗಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ಸೆಂಟರ್ಗನ್ನ ಬರ್ತಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ಸೆಂಟರ್ಗಳು ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು ಮತ್ತು ಒಳ್ಳೆ ಸೇವೆ ಸಿಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಕಳೆದ 10-12 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಹಳೆ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಗಳು ಕೂಡ ಇದಾವೆ, ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಐತಿ। ಹಾಗಾಗಿ ಈ ಸರ್ತಿ ನಾವು ಸುಮಾರು 1,45 ಲಕ್ಷ ಟೋಟಲ್ 5 PSCಗಳ ಒಂದು ಉನ್ನತೀಕರಣಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ಏನಲ್ಲಿ ರೆನೋವೇಷನ್ ಬೇಕಾಗೈತಿ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಫಂಡನ್ನು ಈಗಾಗಲೇ ಅನುದಾನವನ್ನು ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ THO ಇರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಮೇಡಮ್ ಇರ್ಬೋದು ಮತ್ತು ಇವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಸಹಾಯದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ನಾವು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮತ್ತು ಅವರು ಸೇರಿಕೊಂಡು ಈ ಭಾಗದ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಾಂವ್ PSC ಸೆಂಟರ್ ಕೂಡ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸೇವೆ ಕೊಡ್ತಾ ಐತೆ। ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಒಂದು ರೂಮ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತು 36.5 ಲಕ್ಷ ಒಂದು ನಿಧಿಯನ್ನ ಈ ಬೋರ್ಗಾಂವ್ ನಮ್ಮ PSCಗೆ ಒಂದು ರೂಮ್ ಕಟ್ಟೋ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ಕಟ್ಟಡವನ್ನ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರೆ। ಬೇಡ್ಕೆಳಗೂ ಕೂಡ 23.5 ಲಕ್ಷ ಮುಂದೆ ಕಾರದಗ, ಸೌಂದಲ್ಗ ಮತ್ತು ಬೇನಾಡಿ ಹೀಗೆ 3 ಇವತ್ತು ಟೋಟಲ್ 5 PSC ಸೆಂಟರ್ಗಳನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಕಾರ್ಯವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಗ್ತದೆ।
ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ हालसीतना सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष पवन पाटील, हाल शुगर संचालक व नगरसेवक शरदराव जंगटे, ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील, श्रीकांत बन्ने, जितू पाटील, शिवाजी भोरे, तालुका वैद्य अधिकारी डॉक्टर सुकुमार भागाई, बोरगाव आरोग्य अधिकारी डॉक्टर विलोल जोशी, मुख्य अधिकारी सदानंद तोडकर, पोपट कुरळे, देवमाळी, महिपती खोत, शिशिर सातपुते, विष्णू तोडकर, जिन्नू अमण्णावर, महादेव ऐदमाळे, अजित तेरताळे, नारायण आडेकर, सर्जेराव धनावडे, संजय महाजन, शंकर गुरव, अमित माळी, बाबासाहेब चौगुले, महावीर पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते, आशा, अंगणवाडी सेविका, कारखाना कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.